मच्छी खूप छान स्वच्छ पाणी धुतली, खूप छान चमकती बघा. त्याला लिंबू लावून ठेवला ना खूप छान वाटतं. आणि ती चांगली पण धुतली जाते आणि जेवढी पण त्याच्यातली घाण वगैरे असते ना ती साफ होती. त्याच्यामुळे लिंबू लावलं पाहिजे. आणि आता आपण मसाले बघूया. हे बघा, इथे मिरची पावडर घेतली म्हणजे 1 चम्मच धनिया पावडर आणि कांदा लसूण मसाला आणि हळद. आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये मी मीठ टाकले, थोडंसं टाकले मीठ. आणि आपल्याला हे कालवायचं आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. हे आपलं चांगलं मिक्स झाले. तर बांगड्याला लावायचे मस्त, सगळीकडून छान मस्त लावून घ्यायचे आपल्याला. हे बघा, असं पूर्ण मसाला आतपर्यंत आपल्याला हे लावून घ्यायचं आहे. तुम्हाला तुमच्याकडे जर जास्त फिश असेल तर जास्त मसाला करायचा. सगळीकडं चांगलं लावून घेतलं आहे मी. आणि आपल्याला हे साईडला ठेवायचं आहे. आणि इथे मी रवा घेतला आहे. रव्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे. आणि तो पण मिक्स करायचा आहे. आणि मिक्स हे केलेलं आहे ना, हे असं आपल्याला ह्याच्यात लावून घ्यायचं आहे. असं हे लावून घ्यायचं आहे. दुसरा पण आपल्याला तसंच करायचं आहे, असं लावून घ्यायचं आहे. हे बघा, दोन्हींना हे रवा मस्त लावून घेतले ते आपण. आणि आता आपल्याला इथे मी गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये फिश टाकायचे. तर आपलं तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला उडतं आहे म्हणून आपलं थोडं गॅस बारीक करायचं. आणि आता आपल्याला हे पलटी करायचे. कडक झालं मस्त छान. आता हे परत आपल्याला एकदा पलटी करायचे. पलटी करायचं आहे. छान मस्त कुरकुरीत झालेले. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. हे बघा, बघा मस्त छान कलर आलेला आहे आणि खायला पण खूप कुरकुरीत लागणार. हे बघा, मस्त सुंदर. एकदा नक्की करून बघा, सर तुम्हाला आवडेल.